6 आपण मुंडा घेतला बरोबर. त्याच्यानंतर तिथनं पुढे छाती घ्यायची आपल्याला. आपली छाती किती आहे? 8.5. 8.5 घ्या, त्यात प्लस अर्धा 1.5 इंच करा. ती लाईन आहे ना 8.5 वर टिक करा. हा टिक करा तिथे, प्लस पुढे 1.5 इंच. हा बरोबर 10. आता कमरेचं माप टाका खाली. नाही, खाली जिथनं आपण पूर्ण मार्जिन उंची घेतली. हा कंबर किती आहे? 28. 28चा चौथा भाग किती होतो? 7 होतो. 7 चौक 28, 7 होतं. 7 आणि 1 इंच टक्स साठी सोडा. पुढे हा 2.5 इंच पूर्ण टोटल मार्जिन घ्यायची. त्यामध्ये 1 इंच येईल टक्स आणि 1.5 इंच येईल. हो बरोबर. हो आता जोडून घ्या. छातीचा माप घेतलेला आणि कमरेचा माप हा असा उभा जोडून घ्या. हो हो चालेल, जोडा. तुम्हाला कळतंय ना? जसं तुम्हाला कळेल त्या हिशोबाने करा. तुला कळलं बाळा? हो. काय काय केलं तू सांग मला. पूर्ण उंची घेतली, शोल्डर घेतलं बरोबर. मुंडाचं माप टाकलं, मग छातीचं माप टाकलं, त्याच्यात 1.5 इंच वाढवलं. खाली कंबरेचं माप घेतलं, त्याचा चौथा भाग घेतला, त्याच्यात 1 इंच टक्सचा वाढवला, 1.5 इंच शिलाई मार्जिन. बरोबर बरोबर आहे. आणि त्या टक्सचं 4 माप टाकलं, त्याचा पॉईंट काढला 4 वर. ओके. गळा रुंदी किती घेतली? गळा रुंदी 2.5 वरच घेतली. आणि गळा कितीचा आहे तो मागचा? हा 8चा आहे. ठीक आहे चालेल, बरोबर आहे.